बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत। मी नीलम दिवे। आता पाहूयात आपण यातील ठळक घडामोडी। सरकारने आणि समाजाने नाकारलेला, दुर्लक्षित केलेले, उद्ध्वस्त जीवन जगणारे किन्नर म्हणजेच घर असून दार नाही, शेत असून शिवार नाही, उद्योग असून धंदा नाही, जीवन असून जगणं नाही आणि माणूस असून माणसासारखं वागणं नाही, जणू पशुपेक्षाही हीन जीवन जगत असलेल्या किन्नर यांच्या जीवन मरणावर सरकार आणि समाजाने तुच्छतेने लाताडले आहे। या अनिष्ट चालीरीती आणि व्यवस्थेने जीवन मुश्किल केलेल्या संस्कृती जालिंदर कांबळे आणि अंजली गहिनीनाथ जाधव व महेश गाव तालुका माडा येथील रहिवासी असलेल्या आणि हल्ली बार्शी येथे वास्तव्यास असलेल्या या दोन किन्नर यांची भेट झाली। बार्शी कुर्डवाडी रस्त्यावर खांडवी स्टॉपवर यांची मुलाखत लाईव्ह महाराष्ट्राचे प्रतिनिधी सचिन घोटकर यांनी घेतली आहे। यावेळी ते म्हणाले, किन्नर असल्यामुळे तुम्हाला लोक मदत करतात का? करतात लोक। ज्यांच्या काही मनात द्यायचं आहे त्यांनी 10-5 रुपये देऊन जातात आणि ज्यांच्या काही मनात नाही द्यायचं तसेच जातात। आम्ही बी त्यांना काही बोलत नाही, देणार देतात, नाही देणार ते नाही देत। काही विषय नाही की कोणी देत नाही, असं देतात तसे तर देतातच लोक। तुम्ही असं नाही दिलं तर तुम्ही सराफ वगैरे देतात का? का नाही दिलं तर तसं काय त्यांच्यावर बी आमची जबरदस्ती नसते किंवा त्यांची बी आमच्यावर जबरदस्ती नसते, बरोबर का? असं सराफ तर शक्यतो आम्ही देतो। नाही कोणाला, कारण की कशाला कोणाला वाईट बोलायचंय? आम्हाला 10-5 रुपये घेऊन जगायचं पडलेलं असतंय। वाईट तर कोणाला बोलताच येत नाही। दिलं नाही दिलं असा विषय असतो। तुमचं किती कुटुंब आहे साधारणतः? आता आमचे भरपूर लोक आहेत असे। नाही तुमचं म्हणजे भाऊ, आई वडील? आई वडील आहे, भाऊ आहेत, बहिणी आहेत। मला घरीच राहते माझ्या कुटुंबात। तुमचं गाव कुठलं? मी इथले महेशगावचे। महेशगावचे का? मग तुम्हाला घर वगैरे आहे का? हा, घर आहे, आई वडिलांचं आहे घर गावाकडे। पण इकडं असं शक्यतो राहायचंच म्हणलं आई वडिलांना सोडून तर कुठं राहणार आम्ही? भाड्यानंच रूम करून राहावं लागतंय। मग तुम्हाला काय शासनाकडून काय मदतीची अपेक्षा आहे का? अपेक्षा तर आहेच आम्हाला। शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं, शासनानं आमच्याकडे बघावं, आमचे राहायचे खायचे प्यायची काहीतरी सोय करावी, अशा आमच्याकडे भरपूर अपेक्षा आहे। पण शासन तर काही लक्ष देत नाही आमच्याकडं। आम्ही तृतीय पण त्यांना आम्ही काय करायचं असं आम्हाला रोडवर थांबावं लागतंय मागायला। तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 10वी झाली। पुढे शिक्षण घेण्यासाठी काय प्रयत्न वगैरे केले का? शिक्षण घेण्यासाठी काय प्रयत्न तसं काय इच्छाच नव्हती शिकायची। नंतर मी किन्नर समाजात गेले ना, त्याच्यामुळं तर काय नंतर इच्छाच मोडली माझ्या शिक्षणाची। नाहीतर शिक्षण माझं 10वी झालं। कुर्डवाडीला शिक्षण केलं मी, विनायकराव पाटील। अजून काय सांगतात माहिती काय नाही, फक्त शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं, काहीतरी आम्हाला मदत करावी, असं दुसरं काय अपेक्षा नाही आमच्या। तुम्ही जर आजारी पडलाव तर दवाखान्यासाठी कोणी मदत करतं का तुम्हाला? कोणीच नाही मदत करत दवाखान्यासाठी, कारण की दवाखान्यात शक्यतो आमच्यावर जर दवाखान्याची जर वेळ आली तर आमचे गुरु, कोण माझे गुरुभाव असतील तेच दवाखाना करणार। कोण करणार आमच्यासाठी दवाखाना? शक्यतो कोणी मदत करतच नाही दवाखान्यासाठी। आणि मदत मागायला कोणाकडे जावं? दवाखान्याची मदत मागायला कोणाकडे जायचं? शासनाकडे काय मदत मागायचं तर शासन मदत करत नाही। आम्ही तृतीय पण त्या अशा वाटावर थांबतो। बाजारात गेलं तर बाजारात दुकानदार देत नाहीत पैसे। एक 6 महिने लॉकडाऊन असल्यामुळे कोणी विचारलं नाही। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।